माझा जन्म एकादशीचा आहे आणि लहानपणापासून म्हणजे आई आई बोलायच्या आधी विठ्ठल विठ्ठल म्हणतच मराठवाड्यातलं प्रत्येक मूल मोठं होतं असं मी मानतो. आणि वैयक्तिक विचार केला तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध. शेकडो अभंग आहेत, हजारो ओव्या आहेत. आळंदी किंवा देहूपासून ते पंढरपुरापर्यंत हा मोक्ष आहे. त्या ओव्यांमध्ये इतकं तत्वज्ञान आहे जे आजच्या काळात आत्ताच्या पिढीला खूप गरजेचं आहे. अरे मुडद्या, आता तरी कमरावरचा हात सोड. कुणी शिकवले तुला हे अगोचर ज्ञान? ज्ञानेश्वर माऊली. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. संत बहिणाबाई म्हणतात की तुका झालासे कळस भजन करा सावकाश. कळसापर्यंत पोहोचलेल्या संत तुकोबारायांच्या जीवनचरित्रावरती अभंग तुकाराम हा सिनेमा येतोय आणि याच निमित्ताने सिनेमाची टीम आपल्यासोबत आहेत आणि सुरुवात मी करतोय ज्यांनी संत तुकारामांची भूमिका साकारली आहे. सर योगेश सोमन सर आहेत आपल्यासोबत. सर खूप खूप स्वागत लोकमत फिल्म. रामकृष्ण हरी. रंगमंचावरती तुकाराम साकारणारे योगेश सोमन आता मोठ्या पडद्यावर सुद्धा तुकाराम घेऊन येत आहेत. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? एक तपश्चर्या पूर्ती झाली असं वाटतंय का? हा प्रवास खरंच खूप आनंददायी आहेच आहे, वादच नाही. कारण एक कलाकार म्हणून जर विचार केला तर कुठल्याही कलाकाराला काय लीड आणि टायटल रोल मिळणं हा त्याच्या करिअरमधला एक खूप चांगला भाग असतो, आनंदाचा भाग असतो. राहिला प्रश्न माध्यमांतर करून जे तुकाराम महाराज मी 2012पासून मांडत आलेलो होतो आनंद डोहच्या माध्यमातून, ते मला मोठ्या पडद्यावरती आणि जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची एक संधी मला त्या निमित्तानं मिळाली. सो तो सगळाच प्रवास आणि त्यासाठी केलेली साधना आणि हे सगळं खूप आनंददायीच आहे हा अख्खा प्रवास. आणि माझे सद्गुरू सांगतात ते मला पूर्ण पटतं की माझ्यासाठी हा अभिनय किंवा भूमिका साकारणंच फक्त नाही, तर माझ्या साधनेची ही पुढची पायरी आहे जी प्रत्येक प्रयोगातही मला जाणवत गेली आणि या संपूर्ण 18 दिवसाच्या चित्रीकरणाच्या प्रक्रियेतही हे जाणवलं की माझ्यासाठी तुकाराम महाराजांची मी भूमिका करत नसतो, तर तुकाराम महाराज माझ्याकडून करून घेत असतात असं मला वाटतं आणि ते खरं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण थोडं मागे नेईन. आपण अभंग तुकारामविषयी तर बोलणारच आहोत, पण मला असं वाटतं की आनंद डोह झालं म्हणून कदाचित आपण अभंग तुकारामपर्यंत येऊन पोहोचलो. तर मला ते तुम्हाला कुठेतरी गवसलं असणार, त्याशिवाय आनंद डोह झालं नाही. तर मला तो दिवस अनुभव तुमच्याकडनं ऐकायचा आहे की जेव्हा तुम्हाला ही स्फूर्ती झाली की आपण आनंद डोहचा प्रवास सुरू करू, किंवा तुकाराम महाराज तुम्हाला कुठे गवसले? मी ना आनंद यादवांनी जी तुकाराम महाराजांवरती कादंबरी लिहिलेली होती संत सूर्य या नावाने, त्याचं अभिवाचन करायचं असं माझ्या डोक्यात होतं. पण त्यावेळेला ते खूप कॉन्ट्रोवर्सी त्या कादंबरीमुळे झाल्यानंतर आणि त्याच्या आधी जवळजवळ 2003पासून माझी एक आध्यात्मिक साधना माझ्या सद्गुरूंसोबत चालू होती. आणि त्यावेळेला सद्गुरूंनी असं सुचवलं की मग तुम्ही का नाही, जर रंगकर्मी आहात तर आणि लेखकही आहात तर तुम्ही लिहा आणि तुम्हीच सादर करा. तर ते सोलापूरला भगवानराव रामपुरे म्हणून एक मोठे प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आहेत, त्यांच्या शिल्पशाळेमध्ये आम्ही बसलेलो होतो. एकमेकांचे ते परिचित असल्यामुळे मी त्या दिवशी पहिल्यांदा तिथं होतो. तर ज्या दिवशी तिथं हे सद्गुरूंच्या याच्यातून आली ही इच्छा, तर त्या दिवशीच नाव नक्की झालं होतं की आनंद डोह करू. आणि त्या दिवशी त्या परफॉर्मन्सचा फॉर्म नक्की झाला होता की आपण 13 स्वगतं लिहू आणि गाथा पाण्यामध्ये भिजवल्यापासून ते गाथा तरेपर्यंतच्या 13 दिवसांमध्येही 13 स्वगतं असतील, ज्याच्यातली 7 स्वगतं तुकाराम महाराजांची असतील आणि 6 स्वगतं अवलाबाईंची असतील, की दोघंही त्या दृष्टीने एकमेकांच्या भूमिकेचा परामर्श घेतील. हे सगळं झालं बिलं, आनंद डोह नाव नक्की झालं. आणि त्यानंतर एक जो रंगकर्मी म्हणून आळशीपणा असतो त्यानुसार मी उगीचच अशा वेगळ्या वेगळ्या पोज घेत गेलो की मला अभ्यास करायचा आहे, मला वाचन करायला लागणार आहे, मला याव करायला लागणार आहे त्या. आणि मी अशी ही कारणं असतात, खरं सांगायचं तर ही कारणं असतात, किंवा तो योग त्यावेळेला जुळून आलेला नसतो कदाचित. असं 1 वर्ष गेलं आणि 1 वर्ष गेल्यानंतर घटना अशी घडली की जे मी नेहमी म्हणतो की चमत्काराचं हे आहे की माझ्या हातात चालू असलेली खूप व्यावसायिक कामं सगळी एका आठवड्यात 3 ते 4 महत्त्वाची कामं माझ्या हातनं निघून गेली. आणि मी
म्हणजे एकेकाळी कामाची पोतडी भरलेला माणूस हा एकदम कफल्लक होतो, तशी माझी अवस्था झाली. आर्थिकानी नाही म्हणते, कामाच्या बाबतीत म्हणते. आणि खूप अपमान होऊन ती गेली की तुला येतच नाही, एवढं साधं लिहिता येत नाही का, पटकथेमधल्या एवढ्या गोष्टी तुला कळत नाहीत का, वगैरे वगैरे अशा पद्धतीने अपमानास्पदरित्या किंवा माझा इगो हर्ट व्हावा अशा पद्धतीने ती कामं निघून गेली. आणि मी जेव्हा हे घडली ती मीटिंग आमची ठाण्यामध्ये होती. त्या तिथनं मी घरी परतलो आणि दुसऱ्या दिवशी सद्गुरूंच्या घरी गेलो माझ्या. आणि तो जो काय राग होता मनामधला की अरे मी तोपर्यंत माझ्या जवळजवळ 60 एकांकिका झालेल्या होत्या किंवा एक चांगला माझ्या कॉन्टेम्पररी याच्यामधला एक चांगला बरं लिहू शकणारा लेखक असं ओळखलं जात होतं. तो इगो माझा खूप हर्ट झाला आणि मी खूप बोललो. 10-15 मिनटं मी बोलत होतो की मी म्हणजे की कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मला क्रिटिसाईज केलं गेलं आहे किंवा माझा अपमान झाला आहे वगैरे वगैरे. आणि माझे सद्गुरू तेव्हा ते पेंटर आहेत, चित्रकार आहेत आणि ते हिमालयन सिरीज त्यांची चालू होती आणि ते रंगवत असताना ते ऐकत होते. शिवाय त्यांचं श्रीसुक्ताचं पठण चालू होतं. आणि सगळं झाल्यावर एक असा पॉज जातो की नाही की काही कोणी बोलतच नाही आणि कुणीतरी बोलावं म्हणून थांबलं जातं. तसा तो पॉज होता एक साधारण 30 सेकंदाचा. आणि त्यांच्या तोंडून फक्त ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती तुम्ही काहीतरी लिहिणार होतात, 1 वर्ष झालं होऊन तो संकल्प सोडून ते कुठपर्यंत आलं आहे. तर मी माझ्या इतक्या तिरमिरीत होतो. मी म्हणलो बाबा तुम्ही असं कसं म्हणताय, इतकं माझा नाही झालेला अभ्यास हो म्हणलं, माझं नाही एवढं तुकाराम महाराजांवरती लिहावं, अधिकारवाणीने काही हे करावं असं माझं हेच नाही आहे. ते म्हणले तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही लिहू शकाल का नाही ते. आणि मग त्यांनी मला एक खूप महत्त्वाचं सांगितलं की ज्याच्यावरती आज अनेक गोष्टींनंतर माझा विश्वास बसला. ते म्हणले कसं आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या पराशक्तीच्या बाबतीत काही संकल्प सोडता त्यावेळेला ती शक्ती आभाळाचे कान करून ऐकत असते आणि तथास्तू म्हणत असते. त्यांच्या तथास्तू म्हणण्याचा तुम्ही अपमान करता आहात म्हणले. तुम्ही का तुमच्यावरती ही घेताय जबाबदारी, ज्यांना कोणाला वाटतंय ते लिहितील ना, लिहिता तर येतं ना, अक्षर ओळख आहे ना. म्हटलं हो. लॅपटॉपवर काम करता येतं ना, म्हटलं हो, उद्यापासून प्रयत्न करून बघा. आणि मग माझी जी पहाटेची किंवा सकाळची साधना असते ती केल्यानंतर खरंच मी लॅपटॉप हे केलं, काम 4-1 दिवसात सबंध आनंद डोह लिहिलं गेलं. प्रत्येक वेळेला लिहून झाल्यानंतर मी बाबांना वाचून दाखवायचो. सकाळी लिहिलं की लगेचच वाचून तो एक उत्साह असतोच आपल्याला जे कोणी असेल. आणि 2-2, 3-3 स्वगत जी काही व्हायची ॲट अ स्ट्रेच ती लिहून वाचून दाखवल्यानंतर प्रत्येक वेळेला त्यांचं हे वाक्य असायचं, हे तुमचं नाही आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. मी म्हणलो हे कळतं आहे मला, यातली शब्दरचना माझी नाही आहे, यातलं शब्दसंचय माझा नाही आहे. ज्या पद्धतीचा तो एक ओघ अख्खा इंद्रायणीच्या खळाळत्या पाण्यासारखा ओघ आहे आनंद डोहला, तो माझा नाही आहे. आणि ही भावना माझी जास्तीत जास्त जसजसं करत गेलो तसतसं दृढ होत गेलं. नाटक बसवणं ज्याला आपण हालचाली म्हणतो या 3 दिवसात झालेल्या आहेत. कारण मीच लिहिलेलं होतं, मीच हे करणार होतो, समोर फक्त सद्गुरू बसलेले असायचे जे दिग्दर्शन करत होते. पण दिग्दर्शन सुरू 2003 झालेलं होतं की आसन लावण्यापासून ते त्या शक्तीला भूमिका साकारताना आव्हान करणं आणि तिचं अस्तित्व जाणवून त्याच्यासकट काम करणं, याच्यासाठी 7 वर्ष काम झालेलं होतं. आणि मग ते 2010 नंतर ते साकारायला सुरुवात झाली. पासून त्याच्यातल्या पहिल्या श्रोत्यांपैकी जसे बाबा होते तसंच पहिल्या श्रोत्यांपैकी दिग्पाल एक होता की ज्यांना वाचून म्हणजे पूर्ण झाल्या दिग्पालला वाचून दाखवलं होतं. अनेक होते, त्यातला पहिल्या 4-5 ज्यांच्यामध्ये दिग्पाल होता. केदार दिवेकर म्हणून जो त्याचा संगीतकार होता आमचा आनंद डोहचा आहे तो होता. आणि दिग्पालला तेव्हा तर ते म्हणजे भारावूनच गेला होता. त्यानंतर तो सलग 6-7 प्रयोग बघत होता. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्याच्याकडून जसं मी आनंद डोहची इच्छा व्यक्त केली तशी त्यांनी त्यावेळेला इच्छा व्यक्त केली होती की आपण याच्यावर सिनेमा करू. म्हणजे त्याला त्यात सिनेमा दिसला, मला त्यात एकल नाट्य दिसलं, पण दिग्पालला मात्र त्यात सिनेमा दिसला. मग ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटामध्ये जेव्हा मी भूमिका करत होतो त्या चित्रीकरणाच्या दरम्यान की आता एक संतांचा आपण करतोच आहोत, तर दिग्पाल म्हणला आपण आनंद डोहवर जो संकल्प डोक्यात होता तो करूयात आणि तुम्हीच तुकाराम महाराज करायचं. म्हणजे हे मात्र निश्चित होतं. म्हणजे त्यासाठी शॉर्टलिस्टेड वगैरे नव्हती माणसं, की तुकाराम महाराज मीच करायचे. आणि ते म्हटलं ना काही संकल्प सोडायचा आणि आभाळाचे कान झालेले असतात. तो संकल्प सोडला काय आणि त्यानंतर 6 महिन्यात आत्ता या पोझिशनवर आलो आहे की 7 नोव्हेंबरला चित्रपटाचं प्रदर्शन आहे. की इतकं सहज, अडचणी आल्या येतातच.
म्हणजे आता तू तर नाटकवाला आहेस त्यामुळं अडचणी आल्या नाही की आपण घाबरतो. आईला राव रंगीत तालमीपर्यंत असं काही झालंच नाही राव, म्हणजे पंचायत होते पहिल्या प्रयोगाला. तसं अडचणी या येत गेल्यास ते दृष्ट लावणारी तीट असते तशी ती तीट लागलीच प्रत्येक वेळेला. मग कधी पावसाच्या निमित्ताने असेल, कधी डिले असेल, या सगळ्या गोष्टींनी. पण ते एका अर्थी ती प्रक्रिया खूप सुविहित आणि छान पद्धतीने इथपर्यंत आली, कारण त्यांची इच्छा होती असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं की या मुलाखतीत भक्तिशक्तीचा संगम आहे. कारण आपल्यासोबत ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली ते योगेश सर आहेत आणि सोबत शक्ती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत असे 2 कलाकारही आहेत, अजिंक्य आणि निखिल. तर भक्तीचा प्रवास खूप सुंदर सुरू झाला या मुलाखतीत. आता शक्तीच्या प्रवासाकडे येऊया. अजिंक्य, खरं तर छत्रपती साकारणं हे कुणासाठीही सोपं नाही आहे. पुन्हा मी म्हणेन की या छत्रपती साकारण्यामागेही कुठेतरी तुझी भक्ती आहे, तुझा प्रवास आहे जो मी अनेक वर्ष जवळून बघितला आहे. तर या भूमिकेपर्यंत तू आलास तर तो तुझं ते साध्य करण्यापर्यंतचा तुझा प्रवास मला ऐकायला आवडेल की इतकी सुंदर भूमिका तुझ्या वाट्याला येते. आणि अर्थात तुला माहिती ही भूमिका शक्तीची असली तरी प्रवास मात्र भक्तीचा आहे. एखादा परिसस्पर्श व्हावा तसं झालंय असं मी म्हणेन. कारण जसं तू म्हणालास की हे एकट्या व्यक्तीने विचार करून किंवा स्वतः स्वप्न पाहून मिळणारी भूमिका नाही आहे, किंवा ती ज्यानुसार आत्ता पोस्टरवर दिसते, टीजरमध्ये दिसते, उद्या ट्रेलर लॉन्च होतोय आणि 7 तारखेला सगळ्यांसमोर येणार आहे. मी डबिंग करताना पण जे बघितलं, आमचे काही सीन्स आम्हाला पाहण्याची संधी मिळाली. पूर्ण सिनेमा अजून पाहिला नाही आहे, पण पहिल्या फोन कॉलच्या वेळेला मला जे वाटलं होतं आणि जे प्रेशर आलं होतं, कारण लहानपणापासून साधं फक्त आपण फोटो पाहिला आहे, म्हणजे माझ्या तरी घरामध्ये फोटो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि ते पाहूनच इतकं भारावून जायला व्हायचं की हे असं काहीतरी आपण करू शकू हा विचारही कधी स्पर्श केला नाही. किंवा नकळत कधीतरी मी स्वप्न पाहिलं असेल की ओके आपण कसे दिसू त्या रूपामध्ये, हा विचार नक्की होता. सो मी ऑलरेडी आध्यात्मिक भूमिका एक करताना प्रेक्षकांकडून मला प्रेम मिळालंच होतं, पण त्यानंतरचा माझा जो काही एक ओव्हरऑल अनुभव राहिला आहे त्यामध्ये ॲक्शनचं काम असो किंवा रोमॅन्टिक काही काम असो, त्यामध्ये खूप पसंत केलं गेलं आणि खूप तोंड भरून कौतुक मी त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये असं पाहिलं. सो त्यानंतर एखाद्या व्यक्तीला असं वाटावं की इतकी महत्त्वाची, इतकी महत्त्वपूर्ण भूमिका, तेही अशा म्हणजे पौगंडावस्थेतले छत्रपती शिवाजी महाराज फार वेळेला पाहिलेले नाही आहेत आपण मोठ्या पडद्यावर. आणि तर एक विजनरी दिग्दर्शकच मला असं वाटतं तशानुसार पाहू शकतो, कारण त्यांनी माझी लुक टेस्ट घेतली नाही, कुठलं ऑडिशन घेतलं नाही. पहिल्या मालिकेच्या वेळेला लेखक म्हणून ते कार्यरत होते काही महिन्यांसाठी, त्यावेळेला कदाचित त्यांनी कुठेतरी पाहून ठेवलं असेल मला. त्यानंतर काहीही संपर्क नाही. मला मनामध्ये सुप्त इच्छा होती की त्यांच्याकडून विचारणा व्हावी, पण ती होईलही तरी ज्या कथेसाठी किंवा ज्या कथानकांसाठी, ज्या सिनेमांसाठी ते ओळखले जातात, ज्यात त्यांचा हातखंडा आहे असं मी म्हणेन दिग्पाल सरांचा, म्हणजे शिवचरित्र दाखवण्याबद्दलचा मोठ्या पडद्यावर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर दाखवण्याबद्दल. आणि ती विचारणा होईल, मला कॉल जेव्हा आला तेव्हाही मी विचार करत होतो की जेव्हा त्यांनी सांगितलं की कमी वेळेसाठीचा असा हा रोल आहे, मध्यवर्ती भूमिका नाही आहे, तर मला असं होतं की काय असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची पण छबी दिसेल असा काही, त्यांच्यासारखा दिसणारा मावळा असा काही रोल असेल का. पण साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिग्पाल सर विचारतायत, तर मला असं झालं अरे हे इतका विश्वास दाखवतायत, पण आपली तशी कुवत आहे का, तो एक मी साशंक नक्की झालो. पण जसं मी परिसस्पर्श म्हणालो, जर त्यांना आपल्यावर विश्वास वाटतोय आणि त्यांच्या तेवढ्या त्या फोन कॉलवरून ज्या विश्वासाने ते माझ्याशी बोलत होते, तर मी त्या क्षणी हो म्हणालो. फोन ठेवल्यावर मला टेन्शन आलं, नंतर परत फोन आला त्यांच्या टीमकडून मला की उद्याच तू येऊ शकशील का, काही घोडस्वारी, काही वर्कशॉप, स्वरलिपी, एक त्यांची विशिष्ट पद्धतीने तयारी करून घेण्याची पद्धत आहे, त्यांचा वॉक महाराजांचा, हे 3-4 दिवसांची जी काही तयारी करण्यात आली किंवा त्यांनी मला त्यामध्ये मार्गदर्शन केलं, तर मी त्यात जीव ओतून काम करेन हा विचार नक्की केला. आणि ज्यानुसार आमच्या सेटवरचा पूर्ण माहोल होता, ज्यानुसार तुम्ही योगेश सरांना बोलताना ऐकला आता, आणि ओव्हरऑल प्रत्येकजण असं एक सुरी एक संध वेन इट कम्स टू थिंकिंग, विचार सगळ्यांचे तसे एका सुरात सगळं सुरू आहे असं वाटत होतं. आणि मला ना दिग्पाल सरांचं कौतुक हे वाटतं की आरडाओरड करायला एक सर्टन शक्ती लागते, स्ट्रेंथ लागते, पण त्यापेक्षा जास्त शक्ती लागते त्या ठहरावसाठी, त्या पेशन्ससाठी, त्या शांततेसाठी. ज्या शांततेने
म्हणजे कुठली शिवीगाळ तर दूर, आरडाओरड गोंधळ पण नाही. कुठलीही नॅचरल कॅलॅमिटी आल्यावर पण ज्यानुसार ते होते की ठीक आहे आपण आत्ता नाही करू शकणार, आपण प्रत्येकाला माऊली म्हणून संबोधणं, रामकृष्ण हरी म्हणून, आणि हे करण्यासाठी म्हणून नाही. सो म्हणजे तिथे जे जे घोडा मला दिलेला होता तो सुद्धा आय थिंक एकरूप झालेला होता की त्याने काही त्रास नाही दिला. मी कधी याच्या आधी घोडस्वारी केलेली नव्हती, सगळं काही. आणि जे इतर 40 जणांची टीम आहे ते पण असे लोक, असे ॲक्टर्स नाही आहेत की ज्यांची ट्रेनिंग झालेली आहे किंवा ज्यांनी खूप कामं केली आहेत, पण ते ज्या आत्मीयतेने जो एक निर्धार करून दिग्पाल सरांसोबत ते उभे राहतात ना, हे सगळं बघून मला खूप कमाल वाटलं. आणि ह्या टीमसोबत मला जेव्हा जेव्हा म्हणजे बोलवलं जाईल तर तेव्हा तेव्हा मी आतुरतेने वाट पाहत असेन ऑलरेडी की कधी यांच्याकडून परत बोलवणं होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. निखिल, तुझ्याकडे येईन. खरं तर दिग्पाल दादासोबतचा तुझा प्रवास मोठा आहे, सुरुवातीच्या सिनेमापासून आहे, पण आपल्या वाट्याला मोरोपंत यावे आणि अभंग तुकारामसारख्या एका मोठ्या बॅनरमध्ये आपण असावं, आणि मला तुझा प्रवास ऐकायचा आहे की मोरोपंत साकारतानाचा. हा खूप छान योग या सिनेमाच्या निमित्ताने जुळून आला. दिग्पालबरोबर याआधीही काम केलंच आहे आणि या सिनेमासाठी सुद्धा त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हताच. पण या सिनेमाच्या निमित्ताने मला योगेश दादाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि अजिंक्यबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंक्यबरोबर आणि योगेश दादाबरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे. आमच्या पुण्याला एकांकिका महाविद्यालयीन स्पर्धा विश्वातलं खूप मोठं नाव असलेले योगेश दादा, ते म्हणजे अक्षरशः आम्हीसुद्धा जेव्हा कॉलेजमध्ये असताना स्पर्धा करायचो, आमच्या इथे पुण्यामध्ये परेश एजन्सीमध्ये जाऊन एकांकिकांची पुस्तकं घ्यायला जायचो, तेव्हा 50मधले किमान 20 एकांकिका तरी लेखक योगेश सोमण. वा. त्यामुळे दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप उत्तम प्रशिक्षक योगेश दादा. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली आणि तीसुद्धा तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश दादा स्वतः आहे, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य आहे. त्यामुळे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज या भक्तिशक्तीचा असा अलौकिक संगम आणि एक अविस्मरणीय अशी भेट या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची इतिहासात नोंद आहे. त्या भेटीचा प्रसंग याच्यात चित्रित केला गेला आहे आणि त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांबरोबर मोरोपंत येतात. तर अशी ती माझी मोरोपंतांची भूमिका मला यात साकारायला मिळाली. मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो. अगदी. माझा एक प्रश्न असेल तो तुला आणि अजिंक्य दोघांनाही असेल. जेव्हा हा सिनेमा घडत होता, तू जसं म्हणालास की आमचे एकत्र सीन होते, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत, असा कुठला तुमच्यामध्ये केवळ तो एक भेटीचा भक्तिशक्तीचा योग नाही, तर मध्ये लढाईचाही प्रसंग आहे वगैरे, असे बरेच प्रसंग आहे. असा कुठला प्रसंग आहे या सिनेमात की जेव्हा तुला असं वाटलं की नाही हे काहीतरी अद्भुत घडतं आहे, किंवा एक अनुभूतीचा प्रसंग असतो, प्रत्येक घटनेमागे एक अनुभूती असते, तो या सिनेमात तुला असा अनुभूतीचा प्रसंग कुठला होता की जे तुला असं वाटलं की नाही मला हे मिळालं काहीतरी? यातला एक प्रसंग आहे जिथे तुकाराम महाराजांचं एक कीर्तन सुरू आहे. त्या कीर्तनात स्वतः शिवाजी महाराज, मोरोपंत, बाजी सर्जेराव हे सगळे येतात आणि तल्लीन होऊन कीर्तन सुरू आहे. त्या कीर्तनाच्या प्रसंगात अचानक मुघलांचा वेढा त्या मंदिराभोवती पडतो आणि तेव्हा अक्षरशः शिवाजी महाराज स्वतः उभे राहतात की इथल्या एकाही वारकऱ्याला काही इजा होता कामा नये, आणि मी स्वतः जाऊन लढतो. त्यावेळेस मोरोपंतांची निष्ठा, बाजी सर्जेरावांची निष्ठा आपल्याला पाहायला मिळते की नाही, आम्ही स्वतःच्या छातीची ढाल करून महाराजांच्या पुढे उभं राहतो, पण महाराज तुम्ही नाही द्यायचा, आम्ही जाऊन लढतो. ती लढाई सुरू होते, स्वतः महाराजसुद्धा त्यात आपल्याला दिसतात. आणि असा तो प्रसंग होता की खरोखरच मला स्वतःला असं जाणवलं की मी कदाचित त्याच काळात कुठला तरी मावळा तरी असेल, नाहीतर मी स्वतः मोरोपंत असेल, किंवा ह्या स्वराज्याच्या कार्यात मी कुठेतरी खारीचा वाटा दिला असेल पूर्वी.
म्हणून आज माझ्या नशिबात हा सीन करण्याचं भाग्य मला क्या बात लाभलं. आहे, क्या बात आणि अक्षरशः अंगावर काटा आला होता की ज्या आवेशाने तुकाराम महाराज त्या विठ्ठलाकडे साकडं घालतात, त्या विठ्ठलाशी त्यांचं एक द्वंद्व होतं. आणि तो सीन अक्षरशः अंगावर शहारे आणणारा सीन होता. आणि मग त्याच्यात काही गिमिक्स आहेत जी तुम्हाला चित्रपटात पाहायला नक्कीच आवडतील. मला खरंच शहारे आले होते अंगावर तो क्षण, तो प्रसंग सादर करताना, तिथे चित्रित करताना. म्हणूनच मी अनुभूती मुद्दामच विचारली, कारण की संत तुकाराम महाराज हे नाव जेव्हा येतं तेव्हा निर्भेळ अध्यात्म याच्याशिवाय दुसरा शब्द नाही आहे, आणि म्हणून ती अनुभूती प्रत्येकालाच आलेली असणार. मला अजिंक्य तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की असा कुठला क्षण होता या सीनमधला की जिथे तुला काहीतरी अनुभूती झाली, तुला असं वाटलं की काहीतरी वेगळं घडतंय, कुठेतरी महाराजांचा वास या सगळ्याला लाभलेला आहे. जसं की निखिल म्हणाला, मध्यवर्ती भूमिका अर्थात संत तुकाराम महाराजांचे पूर्ण सिनेमा, आणि मोजके असे ठराविक काही सीन्स आहेत जिथे हा भक्तिशक्ती संगम आपल्याला पाहायला मिळतो. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज जे पौगंडावस्थेतले आहेत आणि ते जेव्हा जातात, मुळात ते मला हे ट्रान्झिशन दाखवताना मजा आली, अर्थात टीमच्या आणि दिग्पाल सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा दिग्दर्शनाखाली, की जिथे ते एका अर्थी एक पझल टाकायला, कोडं टाकायला किंवा त्यांची जराशी मजा घ्यायला किंवा बघूया हे काय नेमके आहेत यांच्याबद्दल मावळातून ऐकलं जातं आहे तुकाराम महाराज. तर त्या मजा घेण्याच्या अवस्थेत अगदी रिलॅक्स्ड असे उभे असतात छत्रपती शिवाजी महाराज, आणि तुकोबाराया येतात आणि त्यानंतरचं त्यांचं सगळं ते इंटरॅक्शन बघून मोरोपंत आणि बाजी सर्जेरावांसोबत एवढ्या काय काय भेटवस्तू आणल्या आहेत हे सांगितल्यावर, पण त्याच्यावर ते जे जे बोलतात आणि ज्या मार्मिक पद्धतीने बोलतात, आणि ह्या इतक्या तेजस्वी छत्रपती शिवाजी ज्यांनी नुकतेच काही गड किल्ले जिंकलेत, तेही युक्तीच्या बळावर, शक्ती पण न वापरता, लढाई पण न करता, अशा महाराजांची काय अवस्था होईल छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि ते ट्रान्झिशन खूप कमी वेळात, तेवढ्या त्यांच्या इंटरॅक्शनमध्ये ते ट्रान्झिशन दाखवायचं की जिथे ते मजा घेतात आणि त्यांना जी ती एक अनुभूती, एक परमेश्वरीयच अनुभूती होते की हे काय, आणि एक काय म्हणतात विरक्ती आल्यासारखी जी एक भावना येते. आणि इतका तेजस्वी महापुरुष, एक त्यांचा एक प्रकारे त्यांना गुरु मानतो, आणि पुढे आता तुम्ही सांगाल ते मी करतो, हे सगळं मी कशासाठी करू हे ते म्हणतात. आणि त्याच्या पुढे जे तुकाराम महाराजांचं जे त्याच्यावर रिॲक्शन असतं ते तिथल्या तिथे ती गोष्ट त्यांची फेटाळत नाहीत, ते त्यांना ओके या म्हणतात, आणि नंतर स्वतःच्या पद्धतीने त्यांना मार्मिक पद्धतीने अभंगांमधून वगैरे त्यांना परत अनुभूती करून देतात की जे तुमचं काम आहे ते तुम्ही, तोही धर्म आहे आणि तो परमोधर्म आहे, म्हणजे तुम्ही जे करणार आहात आपल्या म्हणजे एक प्रकारे सेवा, क्षात्रधर्म, आणि मग तो कसा केला जाईल, आणि हे सगळं जे इंटरॅक्शन. सो एका खूप लाईटर एक प्रकारे नोटवर सुरू होणारा सीन कशा अनुभूतीवर जातो की जिथे परमेश्वरीय दर्शन घडतंय एका तेजस्वी मुलाला किंवा राजाला किंवा पुढे चालून जे छत्रपती होणार आहेत त्यांना. सो कुठले कुठले प्रसंग आयुष्यामध्ये जे आपण विचारही केलेला नसतो ते कसे बदल घडवून आणू शकतात ते पाहायला आणि अनुभवायला मिळालं. आय थिंक तो माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट. आपण आता अनुभूतीपर्यंत आलो आहोत, म्हणून मला असं वाटतं की एकीकडे आपण अभंग तुकारामसारखे सिनेमे बनवतोय, आपण मुक्ताई पण येऊन गेला, एकीकडे आपण एक अध्यात्माची गोडी समाजामध्ये पेरतोय, पण दुसरीकडे बघितलं तर समाज कुठेतरी यापासून दूरही चाललेला आहे. कुठेतरी समाज काय म्हणतात की विज्ञानवादी माणसाने असावं, पण अध्यात्मापासून त्याची कास निसटत चालली आहे किंवा एक वेगळ्या प्रवाहाला समाज चाललेला आहे. म्हणजे तुम्ही दोघेही आता तुम्ही सांगू शकता किंवा सर आपल्याला मार्गदर्शन करतील याविषयी. आजच्या पिढीला, आजच्या काळाला आपलं तत्वज्ञान, हे संत साहित्य, हे अध्यात्म, हे किती गरजेचं आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं ज्यांनी अध्यात्मामधला काहीच, ज्यांना गंधच कधी आला नाही किंवा ज्यांनी खऱ्या अर्थाने ते कधी वाचलेही नाहीत ते स्क्रिप्चर्स वगैरे, तेच ह्याच्यापासून दूर पळतील किंवा तेच ह्याला अरे हे सायन्सशी निगडीत नाही आहे किंवा आपल्यातलं नाही असं समजतील. जे खरोखर ते वाचतील, पाहतील किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात येतील ज्यांना खरोखर त्यातलं सखोल ज्ञान आहे, त्यांना उलट हे सायन्सच्याही पुढचं आहे असंच वाटेल. ह्याची तर म्हणजे ह्याच्यात मला काही संभ्रमच नाही आहे. हे खरंच आहे, तितकंच खरं आहे. म्हणजे सायन्सच्या कैक पटीने पुढे असलेले आपले स्क्रिप्चर्स ऑलरेडी आहेत. सो आणि आत्ताच्या पिढीबद्दल म्हणायचं झालं तर मला असाही माझा विचार आहे की ते खूप ओपन पण आहेत वेगवेगळ्या थॉट्सना, वेगवेगळ्या अनुभूतींसाठी. त्यांना फक्त ते त्यांच्या पद्धतीने जरा त्यांच्यापर्यंत पोचावं
हा एक विषय आहे जो इतक्या म्हणजे इतका मार्मिक विषय किंवा इतका लेट्स से त्या काळातला विषय आहे, पण त्याची मांडणी खूप इतकी आधुनिक आहे, आत्ताच्या काळातली आहे, तर पाहायला आलेला प्रेक्षक त्याला रिलेट जरूर करू शकेल. सो काही टॉपिक हे खूप टाईमलेस असतात, त्यातला एक नक्कीच हा आपला अध्यात्माचा विषय आहेच. आणि तर असं मला वाटतं की त्यांना ते नक्कीच रिलेटेबल वाटेलच. सर, मला असं वाटतं की तुम्ही मार्गदर्शन करावं, कारण की तुमच्याकडनं ऐकण्यात आम्हाला जास्त रुची आहे. नाही, मला असं वाटतं की ना, अध्यात्म किंवा हे खूप आपणच काही कारण नसताना अवघड करून घेतलेलं आहे असं मला वाटतं. तो अत्यंत सरळ सोपा मार्ग आहे. निराकाराची भक्ती जितकी सोपी आहे की मला जिथे दिसेल तिथे परमेश्वराचं रूप आहे, जे तुकाराम महाराजांनी वेळोवेळी मांडलेलं आहे. की मला माझ्या शेजारी आत्ता पांडुरंग बसला आहे आणि माझ्याबरोबर पंक्तीला बसला आहे आणि माझ्याबरोबर मी जे शिदोरीमधली भाकरी भाजी कांदा खातो आहे तेच त्याला मी भरवतो आहे, तेच तो खातो आहे, तोच प्रसाद. मला त्यासाठी देवळात जायचं नाही आहे किंवा अभिषेक करायचा नाही आहे किंवा नारळ व्हायचा नाही ना, तांदूळ व्हायचे आहेत. इतकं साधं सरळ अध्यात्माची हे आहे की तुम्ही मनात आणा आणि पूजा सुरू करा. मला असं वाटतं की अभंग तुकाराम आपल्याला लोकांपुढे आणण्याचं मला स्वतःला हे स्टेटमेंट वाटतं. ते या गोष्टीचं स्टेटमेंट आहे की जिथे श्रद्धेला अंधश्रद्धा मानून टवाळी होते आहे आणि हे चुकीचं आहे, हे सांगण्यासाठी अभंग तुकारामची निर्मिती झाली असं मला वाटतं. की तुमची शेवटी जसं मी एक जुनी ती क्लिप आपल्याला बघायला मिळू शकेल. पुण्यामध्ये रमणबागेमध्ये एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबूजींच्या चित्रपटासाठी एक निधी संकलनाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात पु ल देशपांड्यांनी ते नास्तिक आहेत असं हे केलेलं होतं की मला सावरकरांची विज्ञाननिष्ठाच पटली आणि त्यात त्यांनी त्यांच्या नास्तिकत्वाचा उल्लेख केला होता. आणि त्याच्यानंतर अटलजी बोलायला आलेले होते आणि अटलजींनी तेव्हा त्यांना सांगितलं की नास्तिकता ही श्रद्धाच आहे ना, त्या विचारांवर तुमची श्रद्धाच आहे ना, त्या श्रद्धेला दुसऱ्याची ती अंधश्रद्धा आणि आपली ती श्रद्धा असं कसं तुम्ही म्हणू शकता. आणि मला असं वाटतं की हा सगळ्यांच्या श्रद्धेचा योग्य तो सन्मान हेच अध्यात्म आहे असं मला वाटतं. आणि वैयक्तिक विचार केला तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध, स्वतःतल्या ईश्वरत्वाची भक्ती करणे. तुमच्या आणि माझ्यामध्ये एक समान ईश्वरत्व आहे आणि म्हणूनच संप्रदाय एकमेकांना खाली वाकून माऊली अथवा रामकृष्ण हरी म्हणून नमस्कार करत असतो. इतकं साधं सरळ सोपं तत्त्वज्ञान अध्यात्माचं आहे आणि तेच अभंग तुकाराममध्ये लोकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. निखिल, अध्यात्मावर बोलण्यात मी मोठा नाही आहे, पण आत्ताच्या पिढीला अभंग तुकाराम का गरजेचं आहे तर तुकाराम महाराजांची जी गाथा आहे, वारकरी संप्रदायातला अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ, ज्या या गाथेमध्ये शेकडो अभंग आहेत, हजारो ओव्या आहेत आणि त्या काळात तुकाराम महाराजांनी त्या अत्यंत सोप्या भाषेत लिहिल्या. पण आत्ताच्या काळात आपण जे म्हणतो जेन झी किंवा अल्फा बीटा ह्या पिढीला त्यासुद्धा अवघड वाटतील, ज्या अत्यंत सोप्या भाषेत तुकाराम महाराजांनी त्या काळात लिहिल्या. म्हणून मग चित्रभाषेत त्यांना समजण्याकरता अभंग तुकाराम त्यांनी जरूर पाहावा, कारण त्या अभंगांमध्ये इतकी ताकद आहे, त्या ओव्यांमध्ये इतकं तत्त्वज्ञान आहे जे आजच्या काळात आत्ताच्या पिढीला खूप गरजेचं आहे. खरं आहे असं मी या निमित्ताने सांगतो. मगाशी तू पुण्याचा उल्लेख केलास, तूही पुण्याचा आहे, सरही पुण्याचे आहेत. आणि जेव्हा आपण पुण्याचा उल्लेख करतो तेव्हा निश्चितच आपल्याला वारीचा उल्लेख करून म्हणजे वारीचा उल्लेख आपण टाळू शकत नाही, कारण की माऊलींची पालखी असो किंवा तुकोबारायांची, त्या पुण्याला पालथं घातल्याशिवाय पुढे जात नाहीत. आणि मला तुमच्या दोघांकडनं तुमच्या लहानपणी पाहिलेली वारीतली एखादी आठवण किंवा वारी आणि तुमचं नातं ऐकायला आवडेल, कारण की विषयच इतका सखोल आहे. मी माझ्यापासून सुरुवात करतो. मी पुण्याचा आहे, त्यामुळे देहू आळंदीत जाणं येणं असायचं, मंदिरात जाणं येणं असायचं. माझ्या घरात वारकरी परंपरा नाही आहे, पण माझ्या आईकडे वारीची परंपरा होती. माझी आजी वारी करायची, त्यामुळे वारीला जाणं, वारकऱ्यांसाठी काम करणं, दिंडीत सहभागी होणं, सासवडपर्यंत चालत जाणं, असा सगळा सहभाग माझा या निमित्ताने व्हायचा. आणि त्या निमित्ताने
विठुरायाच्या चरणी किंवा ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये, ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामध्ये रमून जाणं काय असतं हे मी स्वतः माझ्या लहानपणापासून अनुभवलं आहे. असाच माझा तो काही वारीचा संबंध आला आहे. वा. माझा स्वतःचा म्हणजे माझी आनंद डोहोच्या प्रयोगामुळेच 2दा वारी झालेली आहे. मला स्वतःला नेहमी वारीचा अनुभव घेताना असं वाटत असतं की सगळेच पांडुरंग असतात, सगळेच तुकोबाराय असतात, सगळेच ज्ञानेश्वर माऊली असतात आणि सगळ्यांचा एकत्रित मोक्षाकडे चाललेला तो प्रवास असतो. क्या बात आहे. म्हणजे आळंदी किंवा देहूपासून ते पंढरपुरापर्यंत हा मोक्ष आहे. माझा स्वतःचा एक खूप असा अनुभव आहे की जिथे जिथे दोन वेळा वाऱ्या झाल्या. एक माऊलींचा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा जिथे जिथे मुक्काम असतो तिथे तिथे आनंद डोहोचा प्रयोग करत आम्ही केला होता. ते साल होतं साधारण 2014. फलटणला प्रयोग होता आणि आयोजकांना म्हणजे आपल्याला खूप हे असतं, पण आयोजकांना त्या प्रयोगाची माहितीच नसते की कसा प्रयोग आहे किंवा काय. मुळात नाट्यप्रयोग म्हणून काही वेगळ्या काही त्याला गरज आता आनंद डोहाला ती लागत नाही, पण तरी आपल्याला एक अपेक्षित असतं की इंटिमेट थिएटर असावं किंवा असं. तर फलटणच्या वारीतले म्हणजे ज्या वाऱ्या रजिस्टर्ड नसतात अशा जे कोणी येत असतात त्यांच्यासाठी ओपन मैदानामध्ये राहुट्या वगैरे असं काही आपली आपली व्यवस्था केलेली असते. तर अशा याच्यामध्ये त्यांनी साधारण 8 फूट मचाण बांधलेलं होतं 12 बाय 12चं आणि त्याच्यावर चारही बाजूनी हॅलोजन टाकलेले होते 1000-1000चे आणि तिथं प्रयोग करा असं सांगितलेलं होतं. आणि म्हणजे आज महाराजांची अशी इच्छा आहे असं मनात आलं आणि शिडीवरनं वरती चढलो. दिवसभर 20-20 किलोमीटर चाललेल्या सगळ्या माऊल्या पायाला कोणी तेल लावत असतं, कोणी एकमेकांचे पाय चेपत असतात, सगळे पेंगुळलेले असतात किंवा थकलेले असतात. आणि त्याच्यात पहिले 2-3 अभंग जरा वाजवले आणि जरा काहीतरी इथं वरती घडते जेव्हा लाईट्स लागले त्या वेळेला आणि पहिलं स्वगत झालं. बरं माझी मजा अशी झाली की चारी बाजूनी प्रेक्षक बसले होते आणि साधारण 4,500 प्रेक्षक. त्यामुळे मागच्या तिथल्या कोपऱ्यातल्या माणसाला असे एवढूसे महाराज दिसत असणार किंवा अवलाबाईंचं जे काय भूमिका करत असेल ती, पण ऐकू मात्र व्यवस्थित जात होतं कारण कॉलर माईक लावलेला होता आणि साऊंड सिस्टीम चांगली होती. आणि थोड्या वेळानंतर जो पहिला आमचा त्यातला अनुभव आहे अभंग आहे करीतो कवित्व म्हणालं हे कोणी, तो जेव्हा सुरू झाला त्यावेळेला साधारण 700-800 लोकांच्यामधून तो अभंग एको असल्यासारखा ऐकू यायला लागला. आणि सगळेच्या सगळे एकूण त्या 13 स्वगतांमध्ये जवळजवळ 20 अभंग मी प्रोज पद्धतीने म्हणतो. म्हणजे तुकाराम महाराज गेय पद्धतीने नाही म्हणणार, त्यांना जसं सुचतंय तसं ते म्हणतील तशा पद्धतीने मी ते म्हणतो. तर त्या माझ्या बरोबरीने ते म्हणले जात होते, तोंडपाठ होते. आणि त्याच्यातला शेवट त्या ह्याचा असा आहे की तुकाराम महाराज समष्टीमध्ये सम्मिलित होतात, ते ऑडियन्समधून निघून जातात. तर मला दिसत होतं माझी जी व्हॅन होती ती पलीकडे आहे, मला आता त्या जिथनं मी चालत आलो तिथनंच मी जायचं आहे. आणि मी ते सगळं तर लोक म्हणजे आनंद डोहोचा अनुभव हिप्नॉटिक अनुभव आहे. लोक असे बघत बसतात म्हणजे रिकाम्या झालेल्या स्पेसकडे पण महाराज त्यांना दिसत असतात, हा अनुभव आहे. आणि मी जसा शिडीवरनं त्या खाली आलो तर एकदम मला समोर असे हात दिसले असे ठेवलेले आणि मी त्या काय करू आता, कारण म्हणजे ती जी काय पाऊलवाटेसारखं होतं तिथं सगळ्यांनी हात ठेवले होते. तर मला कळेना काय करायचं मी. तर ते म्हणले नाही जा म्हणले ह्याच्यावरनं, ते त्यांनी पायघड्या टाकल्यात म्हणले या महाराजांसाठी. हे मी आत्तासुद्धा म्हणजे शहार आहेत म्हणजे ते मी म्हणतो की त्या आणि मला जावं लागलं. असे एक आयुष्यात अडचणीत येणारे प्रसंग वारकऱ्यांनी माझ्या ह्याच्यात आणलेले आहेत की मी काय करू. मी असं एका जागी म्हणजे असं थंड पडलेलो होतो त्यावेळेला, पण तसाच मी ते आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. आणि त्यानंतर विठ्ठल विठ्ठलचा गजर केला. ते माझं पाऊल पडलं की हात मोकळा झाला की ते टाळ्या वाजवत विठ्ठल आणि माझ्या त्या व्हॅनपर्यंत मागं माणसं येत होती आणि हे झालेलं होतं. असा हे मी विसरूच शकत नाही असे अनुभव महाराजांनी मला दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला पहिल्या प्रयोगापासून ते परवाच्या शेवटच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या सीनपर्यंत जो मोक्षाचा म्हणजे गरुडावरती आरडून वैकुंठ गमनाचा जो सीन होता, त्या प्रत्येक दिवशी जर मी 8 तास शूटिंग करत असेन
टोटल टायमिंग ऑफ हे समजा 4 तासाचं शूटिंग पिरियड असेल आणि प्रयोगाचा 1 तास 20 मिनिटाचा असेल, तर एवढ्या वेळा संबंध याच्यात कुठल्या ना कुठल्या शब्दाला, कुठल्या ना कुठल्या तरी वाक्याला कधीतरी संबंध अंगावर सरसरून काटा येतो. आणि तो काटा येतो म्हणजेच ते माझ्याजवळ असतं. क्या बात आहे. ते मला जाणवतं, मला ते आत्ताही जाणवतं की ते आहे, ते बोलून घेत आहेत, त्यांना तुमच्यापर्यंत यायचं आहे. मी जे म्हणतो ना की मला अभंग तुकाराम हा व्यवसाय, ह्याची प्रसिद्धी आणि हे नाही, त्यांना माझ्या माध्यमातून, निखिलच्या माध्यमातून, अजिंक्यच्या माध्यमातून, दिग्पालच्या माध्यमातून त्यांना एक स्टेटमेंट करायला तुमच्यापर्यंत यायचं आहे. आणि तुम्ही 4 पावलं या आणि अनुभव घ्या, आम्ही घेतलेल्या अनुभूतीचा तुम्ही अनुभव घ्या, एवढंच मला आवाहन करायचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अजिंक्य, तुझ्याकडे येईल. तू या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असली तरी तुझं या सिनेमाशी एक वेगळं नातं आहे काही वर्षांपूर्वीचं. कारण की आत्ता आपण ज्या पांडुरंग परमात्म्याविषयी बोलतोय, तुझ्या प्रारब्धाने तू त्या परमात्म्याची भूमिका साकारलेली आहे. पांडुरंगाशी तुझंही एक वेगळं नातं आहे. तू अनेक वर्ष ती भूमिका जगलायस, लोकांनी तुझ्यावर भरभरून प्रेम केलंय. आज अभंग तुकारामच्या निमित्ताने मी तुला विठू माऊलीकडे नेईन, कारण की तुझ्या मागे जे पोस्टर आहे त्याच्यावरती जो विठू नावाचा गंध आहे तो अनेक वर्ष तुझ्या कपाळाला लागलेला आहे. त्यामुळे मी तुला तिथपर्यंत घेऊन जाईन आज. त्याबद्दल मी काय सांगू, म्हणजे पहिले तर योगेश सरांसोबत काम करताना मला खूप आनंद झाला आहे. आणि आत्ता त्यांना ह्या इंटरव्ह्यूजच्या निमित्ताने आम्हाला सेटवर जितकं मला त्यांना ऐकता नाही आलं, कारण आम्ही अर्थात आमच्या भूमिकांमध्ये होतो आणि अवांतर कधी विशेष बोलायची संधी नाही मिळाली, तर मी माझं भाग्य समजतो की मला तुमचे हे अनुभव एवढ्या वर्षांचे ऐकायला मिळत आहेत. तर विठुरायांची, मी जसं की मी परभणीचा आहे, मराठवाड्यातला, माझा जन्म एकादशीचा आहे आणि लहानपणापासून म्हणजे आई आई बोलायच्या आधी विठ्ठल विठ्ठल म्हणतच मराठवाड्यातलं प्रत्येक मूल मोठं होतं असं मी मानतो. आणि असंच मी आजूबाजूलाही पाहिलं आहे. सो तेच माझ्याही बाबतीत झालेलं. कसं मी सांगू आता, तुकाराम महाराजांचीच आपण म्हणजे सिनेमा करतोय मी तुकाराम महाराजांचा, म्हणून जे ते म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तर ते ना मला प्रत्येक वेळी इतक्या वेळा जाणवलं आहे. आता ते लोक ऐकताना किंवा घेताना कसं घेतील माहिती नाही, पण जेव्हा आपण एखाद्या शहरात येण्याची आपल्याला भीती वाटत असते, त्या शहराच्या जस्ट नावानेच की मुंबईमध्ये, असं माझ्या घरचे मला परभणीवरून एज्युकेशनसाठी पुण्याला पाठवायला तयार झाले, पण मुंबईला पाठवायला तयार नव्हते. इथे मी जेव्हा ऑडिशनसाठी यायचो, जस्ट एका दिवसात येऊन ऑडिशन देऊन कुठल्या तरी मॉलमध्ये एखाद्या वॉशरूममध्ये कपडे बदलून असं मी जेव्हा त्या बिल्डिंग्सकडे पाहायचो, किंवा इनऑर्बिट मॉलच्या समोर एक चित्रनगरी असा बाण असायचा आणि चित्रनगरीकडे जायचं असं, तर मी विचार करायचो काय असेल चित्रनगरी आणि कधी आपल्याला जायला मिळेल. एका दिग्दर्शकांनी मला सांगितलेलं पुण्यामध्ये की तिथे कोणालाही एंट्री देत नाहीत, तुला मी माझ्या कार्डच्या बेसिसवर तिथे नेऊन देईन. आणि ती कधी योग तो आला नाही, पण मला असं झालं की वाव कधी. आणि कट्टू मी पांडुरंगांच्या भूमिकेमध्ये तिथे माझी ओळख पहिली. आणि कोठारे विजन, खूप मोठं प्रोडक्शन, त्यांच्याकडून इतक्या योग्य प्रकारे ती मांडणी सादरीकरण झालं. त्यांनी तो विश्वास दाखवला. 9 महिन्यांपासून ते शोधत होते माऊलींच्या रूपामध्ये, जो कृष्णासारखाही दिसेल, थोडा मिश्किल पण वाटेल आणि पांडुरंगांचं त्याच्यामध्ये एक स्थैर्य पण दिसेल. आणि मी 23-24 वर्षांचा होतो त्यावेळेला. तर हे सगळे योग आणि असे मला कित्येक योग की आपण चांगल्या लोकांच्या हाती पडणं एक कलाकार म्हणून, ह्याच्यासाठी एक वेगळी कृपा लागते. आणि तत्सम तसे तसे लोक, तशा तशा संधी मिळण्यासाठीचे मला जे योग आलेत ना, ते कुठेतरी सतत सातत्याने असं बोट धरून तो मला चालवतो, ही फिलिंग मला कायम आहे. आणि ही मी अगेन शब्दामध्ये नाही सांगू शकत, पण कधीच एकटं नाही वाटत मला ह्या शहरामध्ये. तसे तसे लोक मिळालेत, तशा त्यांचे कुटुंब मिळालेत आणि सहकलाकार पण तसे मिळालेत म्हणून. सो ती एक कृपा मला कायम जाणवते आणि पुढेही ती मला जाणवेल असं मला वाटतं. शिवाय मला दिग्पाल सरांनी श्रीकृष्णांचा एखादा सिनेमा करावा, म्हणजे श्रीकृष्णांवर, अशी मी एक सुप्त इच्छा इथे व्यक्त करतो. ती जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल तशी तितकी ती मॅनिफेस्ट होईल कदाचित. तर अशी माझी एक सुप्त इच्छा, आता बघू किती वर्षांनी ती पूर्ण होते. नक्की नक्की नक्की. योगेश सर, मी तुमच्याकडे येईल. या सिनेमातले 2 प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे महाराजांचं सदेह वैकुंठ गमन असेल किंवा मग गाथा बुडवणं असेल. या दोन्ही प्रसंगांकडे खूप वेगवेगळ्या नजरांनी पाहिलं जातं. मग ते युक्तिवादाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं, चर्चेच्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं, मग तो चमत्कार म्हणावा, श्रद्धा की अंधश्रद्धा, असे वेगवेगळे पैलू त्याला आहेत.
अनेक वर्षांचा तुमचा प्रवास महाराजांसोबतचा आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा ते प्रसंग जिवंत होऊन आता ते जगभर पोहोचतायत एकाच वेळी. तर या प्रसंगांकडे तुम्ही कसं बघताय आणि त्याच्याविषयीचं थोडं मला विश्लेषण ऐकायला आवडेल. मला स्वतःला असं वाटतं की जो तो ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातनं ह्या प्रसंगाकडे बघतो. मी अत्यंत भक्तिपूर्ण भावनेने या दोन्ही प्रसंगांकडे बघतो आणि त्याबरोबरच त्याचा तत्कालीन अभंगांमध्ये जो उल्लेख आहे तोही मी मानतो की गाथा ह्या तरल्याच आहेत असं संप्रदायाचंही म्हणणं आहे. रामेश्वर भट्टांनी सुद्धा लाह्यांप्रमाणे अभंग वर आले अशा अर्थेचा अभंगही लिहिलेला आहे इंद्रायणीच्या पाण्यातून. त्यामुळे मला असं वाटतं की गाथा ह्या तरल्याच असाव्यात. आता त्याची शाई वाहून नाही का गेली, हे काय गेलं, जे ज्याला ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे त्यांनी अभ्यास केलेला असावा आणि मला त्यांना नाकारायचं नाही आहे. मला माझं मत ठामपणे मांडायचं आहे. तर माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की गाथा या तरलेल्या असाव्यात आणि आपलं इप्सित कार्य पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराजांनीच विठू माऊलीकडे आर्त व्यक्त केलं असावं की स्वतःची देवळं आणि मूर्त्या बघण्याच्या दुर्भाग्यापेक्षा मला आकाश एवढा मोठा कर आणि समोरच्या लोकडोहामध्ये मला सामील होऊन जाऊ देत, समष्टीमध्ये माझं साकार रूप हे होऊन जाऊ देत. आणि श्री विष्णूंनी त्यांना गरुड पाठवलं आणि वैकुंठ गमनासाठी सिद्ध केलं असं मला वाटतं. त्यांचं वैकुंठ गमनच झालेलं आहे. जे संप्रदाय मानतो तेच मीही मानतो आणि माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे आणि श्रद्धा आहे. क्या बात आहे. निखिल, मुलाखतीचा शेवट मी तुझ्याकडे करेन. मला असं वाटतं की या सिनेमाला अवधूत दादांच्या सुरांची साथ लाभलेली आहे, पण इतक्या सुंदर गप्पांनंतर मला असं वाटतं की तुझाही आवाज खूप सुंदर आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत. मला असं वाटतं की अभंग तुकाराम, सिनेमाच्या नावात अभंग आहे, अभंग म्हण किंवा काही, पण मला असं वाटतं की या मुलाखतीचा शेवट छान व्हायला हवा आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तर काहीतरी काय म्हणतात की गजर व्हायला हवा नामाचा आणि मगच या मुलाखतीचा शेवट होईल. काही नाही, एकतर सगळ्यात महत्त्वाचं मी या निमित्ताने सांगू इच्छितो की 7 नोव्हेंबरला अभंग तुकाराम तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे. तो जरूर पहा आणि त्यानंतर तो तुमच्या हृदयात साठवून ठेवा, त्याची अनुभूती घ्या. पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.